साखरपुडा हा भारतीय विवाह संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा समारंभ मानला जातो. हा समारंभ म्हणजे दोन कुटुंबांच्या नवीन नात्याची अधिकृत सुरुवात असते. या दिवशी वधू आणि वर यांचा विवाह निश्चित झाल्याची घोषणा दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत केली जाते. पारंपरिक पद्धतीनुसार सुपारी, नारळ, साखर, फुले आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करून हे नाते दृढ केले जाते. म्हणूनच या समारंभाला साखरपुडा असे म्हणतात. साखरेप्रमाणे दोघांचे आयुष्य गोड आणि आनंदी व्हावे अशी भावना या विधीमागे असते. साखरपुड्याच्या दिवशी घरात किंवा मंगल कार्यालयात सुंदर सजावट केली जाते. फुलांचे तोरण, दिव्यांची रोषणाई, पारंपरिक रांगोळी आणि मंगल वातावरणामुळे संपूर्ण ठिकाण आनंदाने उजळून निघते. समारंभाची सुरुवात गणपती पूजनाने केली जाते, कारण कोणतेही शुभकार्य श्री गणेशाच्या आशीर्वादाशिवाय पूर्ण मानले जात नाही. त्यानंतर वधूवरांचे औक्षण केले जाते आणि मोठी मंडळी त्यांना आशीर्वाद देतात. या समारंभातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सुपारी आणि साखरेची देवाणघेवाण. दोन्ही कुटुंबातील ज्येष्ठ मंडळी एकमेकांना सुपारी देऊन नाते पक्के झाल्याचे प्रतीक दर्शवतात. अनेक ठिकाणी याचवेळी अंगठी समारंभही केला जातो. वधू आणि वर एकमेकांना अंगठी घालून आयुष्यभर साथ देण्याचे वचन देतात. त्या क्षणी उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान दिसून येते. कुटुंबियांचा टाळ्यांचा कडकडाट, फुलांचा वर्षाव आणि आनंदी वातावरणामुळे हा क्षण अधिक संस्मरणीय बनतो. साखरपुडा हा केवळ एक विधी नसून दोन कुटुंबांना प्रेम, विश्वास आणि स्नेहाच्या बंधनात जोडणारा सुंदर सोहळा आहे. या दिवशी दोन्ही कुटुंबे एकमेकांना जवळून ओळखतात, आनंद वाटून घेतात आणि पुढील विवाह सोहळ्याची सुरुवात करतात. नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तेष्ट यांच्या उपस्थितीमुळे हा समारंभ अधिक उत्साही आणि आनंददायी बनतो. गोडधोड पदार्थ, पारंपरिक भोजन, संगीत, छायाचित्रण आणि हास्यविनोद यामुळे वातावरणात वेगळाच उत्साह निर्माण होतो. प्रत्येकासाठी साखरपुडा हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. नव्या स्वप्नांची, नव्या नात्यांची आणि नव्या आयुष्याची ही सुंदर सुरुवात असते. प्रेम, विश्वास